रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, किसी की जान बचाना है ये तो समाज कार्य है, एक इंसानियत का रिश्ता है। हिंदू मुस्लिम छोड़ो, खून का रिश्ता जोड़ो। आज अचलपुर के तहसीलदार को एक ज्ञापन रैयत संगठन के संस्थापक अध्यक्ष राहुल कड़ू ने सौंपा है। इस समय संगठन के पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। राहुल कड़ू ने क्या ज्ञापन दिया और क्यों कर रहे हैं आंदोलन, वो भी एक अनोखा आंदोलन, तो चलिए बताते हैं पूरी जानकारी। आज अचलपुर पड़तवाड़ी की जुड़वा नगरी और पूरे मेलघाट को खून की गंभीर समस्या का सामना करना पड़ रहा है। जहां प्राइवेट ब्लड बैंक में ब्लड बड़े आसानी से मिल सकता है, लेकिन आज सरकारी अस्पतालों में ब्लड बैंक की खास तौर से जरूरत है। ऐसे में आज खून के लिए और बेसहारा लोग दर बदर भटकते हैं। वहीं सरकार ब्लड बैंक के लिए आज तक कोई कदम नहीं उठा सकी और किसी नेता ने आज इस पर आवाज नहीं उठाई। इस गंभीर समस्या के समाधान के लिए एक दिवसीय धरना आंदोलन का आयोजन किया जा रहा है। 27 सितंबर शुक्रवार को दोपहर 12 बजे से शाम 4 बजे तक तहसील कार्यालय अचलपुर के सामने ये आंदोलन होगा, जो खास तौर से ब्लड डोनेशन कैंप है, रक्तदान है। आइए सभी मिलकर आवाज उठाएं और अचलपुर में सरकारी ब्लड बैंक की मांग को पूरा करने के लिए एकजुट हो। ऐसी आह्वान रैयत के संगठक अध्यक्ष राहुल कड़ू ने की है। इस आंदोलन का मुख्य उद्देश्य मानवता के लिए काम करना है। ये आंदोलन हिंदू मुस्लिम भेदभाव से परे इंसानियत की सेवा के लिए किया जा रहा है। हिंदू मुस्लिम छोड़ो, खून का रिश्ता जोड़ो। नमस्कार, मी राहुल कड़ू, रयत संघटना प्रमुख। मी आज अचलपूर तहसीलदार यांना अचलपूर तालुक्यातल्या विविध आरोग्य समस्यांविषयी मागण्या करण्यासाठी, प्रशासनाला जागृत नाही तर मेलेल्या प्रशासनाला जिवंत करण्यासाठी उद्या आरोग्यविषयक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असल्याबाबत आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून उद्या करत असलेल्या धरणे आंदोलनाबद्दल प्रशासनाला आज मी माहिती दिलेली आहे। आज आपण पाहत आहात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विशिष्ट विचारधारेच्या पक्षांकडून व विशिष्ट विचारधारेच्या पदाधिकाऱ्यांकडून हिंदू मुस्लिम व धार्मिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे। परंतु ब्लड बँकेसारखा ज्याचं काम सर्व लोकांना पडते, हिंदूला पडते, मुस्लिमाला पडते, आदिवासीला पडते, एससीला पडते, एसटीला पडते, सर्वांना पडते आणि सर्वजण ब्लड घेताना, रक्त घेताना जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा आपल्याला रक्त देणारा कोण आहे, हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, बौद्ध आहे का, ख्रिश्चन आहे का, शीख आहे का, ईसाई आहे, आदिवासी आहे का, कोण आहे हे कोणीही पाहत नाही। रक्ताची आवश्यकता पडली की कोणालाही हे पाहायची गरज पडत नाही आणि फुरसतही सापडत नाही। त्यावेळेस रक्ताचं काम हे फक्त मानवतेचं काम आहे आणि धर्माच्या जातीच्या पलीकडे असणारी मानवता आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या अचलपुरात जपल्या गेली पाहिजे। याच्यासाठी या आपल्या इथं 22 वर्षापासून जे उपजिल्हा रुग्णालय झालं, त्या उपजिल्हा रुग्णालयात 22 वर्षापासून ब्लड बँक आली नाही। आपल्याला कोणालाही अचलपूरच्या, मेळघाटच्या आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्रायव्हेट ब्लड बँकेतून 1500 रुपये खर्च करून किंवा 3 डोनर देऊन रक्त आणावं लागते आपल्या पेशंटसाठी, आपल्या घरच्या माणसासाठी। तेव्हा किती धावपळ होते आणि पैशाची किती फरफट होते हा अनुभव सर्वांना आहे। त्याच्यामुळं ती फरफट होऊ नये, तो भोग कोणाच्याही भोगाला येऊ नये म्हणून एक शासकीय ब्लड बँक, सर्व गोरगरिबाच्या, सर्वसामान्याच्या हक्काची शासकीय ब्लड बँक उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथं असली पाहिजे आणि बिमार असलेलं अचलपूर उपजिल्हा रुग्णालय सुधारलं पाहिजे। पहिले त्या रुग्णालयाचीच तब्येत बरोबर झाली पाहिजे। याच्यासाठी उद्या मी व या अचलपूर तालुक्यातल्या, शहरातल्या सर्व मानवतावादी संघटना ज्या आहेत, ज्या धर्मात भांडणं लावत नाहीत, माणुसकीला मानतात, त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन, मानवतावादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाला जागृत करण्यासाठी उद्या दिवसभर अचलपूर तहसीलच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे। हे धरणे आंदोलन किती वाजतापासून सुरू होणार, किती वाजेपर्यंत राहणार आहे? हे धरणे आंदोलन उद्या प्रशासनाचा जो कार्यालयीन वेळ आहे 11 ते 5च्या वेळेत पूर्ण वेळ आमचं धरणे आंदोलन राहणार आहे। काही लोकांना आपल्या शेतीच्या कामामुळं, काही लोकांना आपल्या रोजगाराच्या कामामुळं, काही लोकांना आपल्या धार्मिक कामामुळं ज्या वेळेत येणं शक्य झालं त्या वेळेत त्यांनी यावं। पूर्ण दिवसभर प्रत्येकजण पूर्ण दिवसभर इथं बसला पाहिजे असंही नाही, आपल्या आपल्या वेळेप्रमाणे दिवसभरात येऊन
आपला आपला सहभाग नोंदवावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्व अचलपूर तालुक्यातल्या शहरातल्या जनतेला विनंती करतो. मागील काही दिवसांपूर्वी आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन सोपवून येणाऱ्या 29 तारखेला जे हिंदू जनआक्रोश मोर्चा निघत आहे त्याबद्दल आपण खंत व्यक्त केलं होतं आणि ते रद्द करावं अशी तुमची मागणी होती. आणि त्यासोबतच विविध मुस्लिम संघटना, मुस्लिम बांधव, इतर सामाजिक संघटना, संभाजी ब्रिगेड वगैरे हे सगळ्या लोकांनी त्याच्यात आपला सहभाग घालून हा निवेदन त्यांना सोपवून आग्रह केला होता. आतापर्यंत तरी प्रशासनानं त्यांच्याकडून याच्यावर काय रद्द होणार आहे की हे रॅली होणार आहे याच्यावर भूमिका स्पष्ट केली नाही. त्याच्यावर आपलं म्हणणं काय राहणार आहे? आमची आजही मागणी तीच आहे. आम्ही SDO SDPO साहेबांना, सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्मनिरपेक्ष संघटना आणि मानवतावादी संघटनांनी आम्ही सर्वांनी SDO साहेबांना भेटून निवेदन दिलं की धर्मात भांडणं लावणारा जो कोणी व्यक्ती नितेश राणे कोकणात येऊन इथं येऊन कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला थांबवलं गेलं पाहिजे. ही आमची मागणी आहे, ही आमची विनंती आहे प्रशासनाला. आमची शांतिप्रियतेनं, शांतीच्या मार्गानं मागणी आहे, ती प्रशासनानं पूर्ण करावी. इथं येऊन कोणताही वादंग होऊ नये, कोणत्याही माणसानं इथं येऊन काही बोलून कोणताही वादंग निर्माण करू नये, हे आमची प्रशासनाला विनंती आहे. प्रशासनानं त्याच्यावर आतापर्यंत काय ॲक्शन घेतली, कालपर्यंत परमिशन दिल्या गेली नव्हती किंवा नाकारल्या गेली नव्हती. आजची काय पोझिशन आहे हे मला माहीत नाही, पण प्रशासनानं ती परवानगी नाकारावी आणि तो कार्यक्रम थांबवावा अशी आजही आमची मागणी कायम आहे आणि शेवटपर्यंत कायम राहील.